हॅलो फ्रेंड, नमस्कार. तुमचा मित्र वैभव डिकाळे डबल फोर सेवा सर्च करा. आज तुमच्यासाठी घेऊन आत आहे स्पेशल व्हेज ग्रिल सँडविच. बघू शकता त्याच्यासाठी काय लागतं. 3 पीस ब्रेड, काकडी, कोकंबर, आलू, टमॅटो, शिमला. सगळ्यात पहिले काय करायचं मित्रांनो, ब्रेडला बटर लावून घ्यायचं. या ब्रेडला बटर बघू शकता. तोपर्यंत आपल्याला मशीन गरम होते, तोपर्यंत आपण इकडे मिजा रेडी करायचं. व्हेज ग्रिल आणि व्हेज सँडविच साधा असतं. याला ब्रेडला बटर, याला ग्रीन चटणी, क्या कर रहे हैं? कौन कर रहे हैं? हेलो, क्या चाहिए बोल. हाँ नहीं काकड़ी इसको किधर लगी? सतीश कांते कौन है इधर? क्या हो? हेलो, सतीश कांते है क्या? ये आली काकडी जवळ घे डायरेक्ट झूम. काकडी, टमॅटो. बघू शकता मित्रांनो, व्हेज ग्रिल सँडविच रेडी करतोय आपण. आणि साधं व्हेज सँडविच असलं तर ग्रिल नाही करायचं. इकडं मशीन आपलं गरम होत आहे. याले टमॅटो, या काय टमाटो तवा के टमाटो के ऊपर आएगा अपना आलू बॉईल किया हुआ. यहाँ लगा है आलू. आणि ही आली शिमला. एकदम पतला काटने का भाई लोग, अंदर का बीज निकाल देने का. शिमला आणि याच टाकू आपण थोडं हलकंसं मीठ. कौन सा सर? कौन सा सर? क्या बोला? क्या बोला? ये वाला नमक, वाला चाट मसाला. हो गया ना? किसका है? उनका यही क्या है? क्या बोला? सर ने बोला कि कुछ क्या सैंडविच ग्रिल है ना? मेरे को नहीं मालूम था. हाँ तो 5 मिनट लगेगा. मित्रांनो बघू शकता हे सँडविच अशा पद्धतीनं कम्प्लीट. आणि याला कटिंग करू देऊ शकता. हे झालं व्हेज सँडविच. आणि ज्याला कोणाला चीज लागत असेल तर चीज ग्रेट करून टाकू शकता. आणि इकडे आपलं मशीन गरम होत आहे. हे ग्रिल मशीन आहे. पूर्ण पद्धतीनं असं ग्रिल मशीन आपलं कम्प्लीट गरम झालेलं आहे. और थोड़ा बटर लाओ, चिपक ना जाए इसलिए बटर लगाने का. वो लोग मेयोनीज खाने से सेहत के लिए धोखा होता है, इसलिए मेयोनीज यूज़ नहीं करते. पाँच मिनट के अंदर अपना वेज ग्रिल सैंडविच बन के रेडी. और यही मशीन के अंदर अपना पिज़्ज़ा बनता है भाई लोग. ये पिज़्ज़ा का मशीन है. टोस्टर देख सकते हैं, पिज़्ज़ा ओवन. और ये ग्रिल सैंडविच का मशीन है.
सैंडविच आपका है क्या? नहीं किसका है? वो क्या बोल रहा है? वो क्या बोल रहा है? नाश्ता रेडी हुआ क्या? नाश्ता रेडी हुआ 206 का मैं पूछ रहा हूँ 206 का होगा यही ना। ऐसे बार बार करोगे तो कैसा होगा उसको देखना पड़ता है ना। बघू शकते मित्रांनो फायनली कंप्लीट झालेलं आहे आणि कटिंग करून पिकअप करून टाकायचं सँडविच समज टमॅटो सॉस आणि ग्रीन चटणी. ओके थँक्यू. थँक्यू धन्यवाद मित्रांनो.